आज आपल्याला माहिती आहे की देशाचं बजेट सादर झालेलं आहे आणि याच बजेटमध्ये नोकरदारांसाठी मात्र एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, कारण मोदी सरकारनं मध्यम वर्गासाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतलेला आहे। बजेटमध्ये 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसामान्यांचं लक्ष लागून असलेल्या टॅक्सबद्दल त्यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। एखाद्या व्यक्तीने वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंत कमाई केली तर त्याला 1 रुपयांचा देखील कर भरावा लागणार नाही। मात्र 12 लाख रुपयांपेक्षा 1 रुपयाही जास्त असेल तर मात्र कर भरावा लागणार आहे। तर स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये ठेवण्यात आलेलं आहे, परंतु ही करमाफी केवळ फक्त नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांनाच लागू होणार आहे। करात मिळालेल्या सूटमुळे किती फायदा होणार आहे ते आपण पाहूयात। यावेळेस ग्राफिक्सच्या माध्यमातून 4 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री, 4 ते 8 इतकं तुमचं उत्पन्न असेल तर 5% टॅक्स, 8 ते 10, 12 लाख उत्पन्न असेल तर 10% टॅक्स, 12 ते 16 लाख 15% टॅक्स, तर 16 ते 20 लाख उत्पन्न असेल तर 20% आणि 20 ते 24 लाख उत्पन्न असेल तर 25% टॅक्स असणार आहे। तर करात सूट मिळाल्यामुळे किती फायदा होणार आहे? 12 ते 16 लाखापर्यंत 50,000चा, 16 ते 20 लाखांपर्यंत 90,000चा, तर 20 ते 24 लाखांपर्यंत 1,10,000चा फायदा होणार आहे। 4 लाखांपर्यंत टॅक्स फ्री उत्पन्न असेल, नवीन कर रचना आपण बघतोय। 4 ते 8 लाखांपर्यंत 5% इतका टॅक्स द्यावा लागेल। 8 ते 12 लाखांपर्यंत 10% इतका टॅक्स द्यावा लागेल। 12 ते 16 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 15% टॅक्स द्यावा लागेल। 16 ते 20 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 20% इतका टॅक्स द्यावा लागणार आहे। 20 ते 24 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 25% इतका टॅक्स द्यावा लागेल।